हॅलो एव्हरीवन. तुमच्या बोर्ड एक्झामला आता 6 महिने बाकी आहेत आणि आज इथे जे व्हिडिओ बघण्यासाठी आले ते दोन कॅटेगरीज मधले मुलं आहेत. सांगाल की तुम्ही कुठल्या कॅटेगरीतले? तर बघा, पहिला स्टुडंट म्हणतो अजून खूप वेळ आहे, लास्ट मोमेंटला मी अभ्यास करून घेईल. आणि दुसरा स्टुडंट म्हणतो की प्रॉपर प्लॅनिंग केलं, व्यवस्थित नियोजन केलं तर 95+ मार्क्स मी इझिली स्कोर करू शकतो. तर त्यासाठी कसा अभ्यास करायचा, कसा अप्रोच आपला ठेवायचा, स्मार्ट प्लॅनिंग कशी करायची, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपला पेपर पॅटर्न समजून काय स्टडी अप्रोच असेल, कुठे मार्क्स जातात, कुठे आपल्या चुका होतात, या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय. त्याच्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करायची. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश या विषयामध्ये असं काही सेक्शन आहे की तिथे तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात आणि असं काही सेक्शन्स आहेत की ज्यात तुमचे 8 ते 10 मार्क्स जातात. ते का जायचे नाहीयेत आपल्याला, ते आपल्याला वाचवायचे आहेत. तर त्यासाठी आपलं काय करायला हवं हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे एंड पर्यंत व्हिडिओ नक्की बघा, स्किप बिलकुल करायचा नाही. तर मित्रांनो, दोन प्रकारचे स्टुडंट आहेत आता जे विचार करतायत ना. मी सांगते तुम्हाला, एक तर विचार करत असेल की लास्ट मोमेंटचा सब्जेक्ट आहे, एकदम इझी आहे, मी करून घेईल. आणि दुसरा मुलगा विचारच करतो की हा सब्जेक्ट खूप अवघड आहे, कठीण आहे, माझ्याने नाही होणार. तर मित्रांनो, जे लास्ट मोमेंटवर डिपेंड बसले आहेत ना, तर मला सांगा, तुमच्या पेपरमध्ये ग्रामर आहे, रीडिंग आहे, रायटिंग सेक्शन आहे, पोएट्री आहे, ट्रान्सलेशन, एवढे सर्व सेक्शन्स आहेत आणि ते तुम्ही लास्ट मोमेंटला कसे करणार आहेत? हा, पेपरमध्ये काय असतं? कारण हे जर तुमचं प्रिपेअरच नाहीये, प्लॅनिंगच नाहीये, प्रॅक्टिसच नाहीये, तर तुम्ही लास्ट मंथ मध्ये 95+ किंवा स्कोरिंग हाचा सब्जेक्ट कसा बनवू शकतात इंग्लिशला? तर तुम्हाला त्यासाठी लागते प्रॉपर प्लॅनिंग आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी. तीच आपण डिस्कस करू. सर्वात अगोदर इम्पॉर्टंट म्हणजे काय, जर तुम्हाला स्कोर करायचा आहे ना, तुम्हाला सर्वात आधी पेपर पॅटर्न समजून घ्यायचा आहे की आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, तर कशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले गेलेले असतात? तर लँग्वेज स्टडी हा जो सेक्शन आहे तो तुमचा 10 मार्क्स साठी तुम्हाला विचारला गेलेला असतो. त्याच्यानंतर येतं टेक्स्च्युअल पॅसेज, सीन अनसीन पॅसेज, तुम्हाला 20 मार्क्स साठी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला येतं पोएट्री सेक्शन, ते आहे तुमचं 10 मार्कांचं. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे आपला 15 मार्कांचा. रायटिंग स्किल येतं 20 मार्क्सचं आणि ट्रान्सलेशन येतं 5 मार्कांचं. असं तुमचं पेपर पॅटर्न आहे, हे वेटेज आहे. तर हे जे येलो हायलाइट केलंय ना, तर ते बघा 20 मार्कांचं सेक्शन आहे, रायटिंग स्किल आणि टेक्स्च्युअल पॅसेज. जवळजवळ तिथं तुमचे जास्त मार्क्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, जिथे जास्त मार्क आहे तिथे तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, त्याचा स्टडी जास्त करायचा आहे. असा टोटल तुमचा 80 मार्क्सचा पेपर असतो. आता मला सांगा, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते, कमेंटमध्ये सांगा मला आन्सर. जर तुमची बोर्ड एक्झाम उद्या आहे तर एवढे सर्व सेक्शन, एवढे सर्व गोष्टींची प्रॅक्टिस होईल का? किती मार्क्स मिळवणार तुम्ही? 80 आउट ऑफ किती मार्क्स तुम्हाला मिळतील? सपोज जर तुमचा उद्याच पेपर आहे, कसं नियोजन करणार? इतकं इझी नाहीये. आपल्याला त्याला स्मार्ट वेने इझी बनवायचंय. मला कमेंट करून सांगा, तुम्ही किती मार्क्स मिळवू शकतात लास्ट मोमेंटला स्टडी करून एवढ्या सर्व सेक्शनचा? कमेंट करा फटाफट. तर बघा मित्रांनो, स्मार्ट अप्रोच म्हणजे काय, तुम्हाला ना जितकं जास्तीत जास्त कमीत कमी वाचायचंय. हे बघा, टायटलच दिलं, रूल नंबर 1 काय म्हणतो आपला, की लेस रीड करायचंय. हे बघा, तुम्ही लेसन वाचला, पोएम रीड केली, जे काही आहे ते रीड केलं, छान, आन्सर रीड केले, पण तुम्ही प्रॅक्टिस तुमची 0 ठेवली, तर मला सांगा, एक्झाम मध्ये तुम्हाला तुमची रीडिंग कामात येते की तुमची रायटिंग? तुमची रायटिंग जास्त मॅटर करते. तुम्ही लिहिण्यावर फोकस केला पाहिजे. त्याच्यामुळेच रूल पहिला आपला काय म्हणतो, रीड लेस प्रॅक्टिस मोर. रीड करायचंय तुम्हाला, रीड करायचं नाही असं म्हणत नाही, पण कंटिन्यू नुसतं रीडिंग नाही तर रायटिंग त्यासोबत इम्पॉर्टंट. एकदा वाचलं ना लेसन, त्याच्या खालची क्वेश्चन्स बघा, स्वतः लिहून बघा की त्या क्वेश्चन मध्ये आपण काय आन्सर लिहिलंय. या गोष्टी तुम्हाला स्वतः चेक करायच्या आहे. फक्त लेसन आणि पोएम वाचून अभ्यास होत नाही. तर अभ्यास होतो आपला, एक्झाम मध्ये बुक नसतं तुमच्याजवळ, नाही ना, बुक नसतं, तुम्हाला राईट करायचे असतात, लिहायचं असतं आन्सर. त्याच्यामुळे रीड करा, समजून घ्या आणि स्वतः आन्सर लिहायचे प्रॅक्टिस करा. त्याच्यात काय चुका होत आहे, कुठं आपण चुकतोय, ते आपल्याला अनालिसिस करायचंय. रूल नंबर 2 सांगेल स्मार्ट स्ट्रॅटेजीचा, की त्यात तुम्हाला रॅन्डम स्टडी करायचं नाहीये. घेतलं पुस्तक, वाचलं, लिहिलं, अशी प्रॅक्टिस नाही. रॅन्डमली आपल्याला गोंधळ करायचा नाहीये. स्मार्ट वेने आपल्याला पेपर पॅटर्न मी सांगितला,
त्या पद्धतीने पेपर पॅटर्न समजून तुम्हाला स्टडी करायचा आहे. पेपर पॅटर्न बेस आपल्याला स्टडी करायचं आहे, कारण की आपल्याला जास्त कमी वेळेत जास्त मार्क्स कसे मिळवायचे याच्यावर फोकस करायचा आता सध्या. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक सेक्शन मधले क्वेश्चन टाईप हे बऱ्यापैकी सेम असतात. तर तुम्हाला पॅटर्न नुसारच अभ्यास करायचा आहे, रॅन्डमली अभ्यास करणार नाही. आणि सर्वात मेन आणि इम्पॉर्टंट ते म्हणजे रायटिंग स्किल, ज्याला जवळजवळ 20 मार्क्सचं हे सेक्शन आहे. त्याला अजिबात इग्नोर करायचं नाही, अजिबात नाही. आणि रायटिंग स्किल मध्येच तुमचे जास्त मार्क्स जातात. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की कुठलं असं सेक्शन आहे, तर ते रायटिंग स्किल सेक्शन आहे. का? तिथं तुम्हाला टाइम पुरत नाही. लास्टचं सेक्शन असल्यामुळे पेपर लिहित येतो, लास्टला टाइम पुरत नाही. हा तुमचा मेन रिझन असतो तुमचे मार्क्स जाण्यामागचा. टाइम मॅनेजमेंट प्रॉपर नसतं आणि रायटिंग स्किलचे फक्त तुम्ही फॉर्मॅट करून गेलेले असतात. लास्ट मोमेंटला काहीच आठवत नाही की नेमकं काय लिहू. नुसतं फॉर्मॅट महत्वाचा नाहीये, तिथं तुमची प्रॅक्टिस महत्वाची आहे. सो तुम्हाला हा जो सेक्शन आहे 20 मार्कांचा सेक्शन आहे मित्रांनो, तर फक्त फॉर्मॅट पाठ करून उपयोग नाही. लास्ट मोमेंटला तुम्ही फॉर्मॅट बघा ना, पण आतापासून का फॉर्मॅटवर डिपेंड राहायचं? तर आता फॉर्मॅट प्लस प्रॅक्टिस, जितकं तुम्ही लिहाल तितकं तुमचं स्पीड, प्रेझेंटेशन आणि तुमचा आत्मविश्वास, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. या तिघही गोष्टी जर एकत्र आल्या मित्रांनो, तुम्हाला 95% प्लस मिळण्यात कोणीहीच थांबू शकत नाही. त्याच्यामुळे जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुमचे हे स्किल इम्प्रूव्ह होत जाईल आणि प्रेझेंटेशन पण तितकंच मॅटर करते. बघा, मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर रायटिंग स्किल मध्ये तुमचं येतं लेटर रायटिंग येतं, स्पीच येतं, डायलॉग रायटिंग येतं, रिपोर्ट रायटिंग येतं, स्टोरी रायटिंग, असे बरेच सेक्शन आहेत. हे सांगा मला, नुसते फॉर्मॅटवरून तुम्ही कसं लिहाल? ठीक आहे, तुम्हाला फॉर्मॅटचे मार्क्स तर मिळतील, पण त्यामध्ये नेमकं काय लिहिलंय त्याचं प्रेझेंटेशनच नसेल, लिहिलेलं काय आहे तेच समजत नसेल, तर तुम्हाला मार्क्स कसे मिळतील? इथं तुमचे मार्क्स जातात. त्याच्यामुळे या सेक्शनवर फोकस द्यायचा आहे. 20 मार्क्सचं सेक्शन आहे. एक सिक्रेट सांगते मित्रांनो, ते सिक्रेट काय? खूप इम्पॉर्टंट आहे, बरेच स्टुडंट फॉलो करत नाही. इथंच ते चुकतात आणि ही चूक तुम्ही नाही करणार. तर तुम्हाला सिंपल एक शीट बनवायची. तर ती काय आहे? मिस्टेक शीट. मिस्टेक शीट म्हणजे काय? तुम्ही जेव्हा अभ्यास करतात ना, तुम्ही आन्सर राईट करता, तिथं तुमच्या चुका होतील. तर त्या चुका तुम्हाला कुठे चुकलंय, का चुकलंय, त्याची एक शीट लिहायची आहे की आपण इथं चुकलो होतो, नेमकं काय चुकलं होतं ते आपल्याला त्यात लिहायचंय. म्हणजे जिथं काही तुमची एका वेळेस चूक झालेली असेल ती तुमची करेक्ट करून तुम्हाला लगेच लक्षात येईल. ती शीट बघता बरोबर तुम्हाला समजेल की इथं मी चुकलो होतो. ठीक आहे, हे पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेहमी स्वतःला विचारा की मी कुठे चुकलो, का चुकलो, ते तुमचं या शीट मध्ये असेल. कारण की चुका वारंवार व्हायला नको. तर चुका जितक्या लिमिटेड होतील तितके तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आणि एक चूक वारंवार होते म्हणजे तुम्ही कुठेतरी मिस्टेक करताय, त्याच्यासाठी तुम्हाला मिस्टेक शीट ही बनवायची आहे. हे सिक्रेट ट्रिक आहे. हेच तुमचे मार्क्स वाढवू शकते. जिथं पण चुका केल्या त्या अनालिसिस करा. त्या अनालिसिस केव्हा होतील? जेव्हा आपल्याला चुका माहीत असतील, आपण लिहून ठेवलेल्या असतील. लास्ट मोमेंटला जेव्हा रिव्हिजन करतात ना, तर ही शीट नक्की बघायची, कारण की ती चूक तुमची तिथं होणार नाही बोर्ड एक्झाम मध्ये. तो हे नक्की फॉलो करा. जे जे फॉलो करणार आहेत त्यांनी लगेच कमेंट करा, आम्ही सिक्रेट शीट जी आहे, मिस्टेक शीट, ती फॉलो करा. आणि तुमची बेस्ट प्रॅक्टिस काय असते मित्रांनो सांगू तुम्हाला, तुम्ही जितके प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतात तितकी तुमची प्रॅक्टिस बेस्ट होत जाते. का? तर तुम्ही पेपर पॅटर्न समजून अभ्यास करतात, त्याच्यानुसार आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस होते. तुम्ही टायमर लावून सॉल्व्ह केला तर तिथे तुमचा टाइम मॅनेजमेंट स्किल तुमच्यात इम्प्रूव्ह होतं. ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही लास्टच्या सेक्शनला येतात, आणि लास्टचे सेक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ते इग्नोर करायचं नाहीये. सो तुम्हाला टाइम मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न समजला, टाइम मॅनेजमेंट तुमचं झालं, हे तुमचं जर होत आहे तर तुम्हाला, मला सांगा, तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही, आत्मविश्वास तुमचा वाढणार नाही? नक्कीच वाढेल. तुम्ही या गोष्टी फॉलो करताय. इतर स्टुडंटपेक्षा तुम्ही हे काहीतरी वेगळं करताय, त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स हा नक्की आहे. आणि मी सांगते तुम्हाला, फक्त आन्सर वाचायचं नाहीये, तर इथं म्हटलंय कम्प्लीट पेपर स्वतः लिहायचा आहे. जितकी तुम्ही बेस्ट प्रॅक्टिस देणार, चीट करायचं नाहीये, तितकं तुमचे रिझल्ट चांगले येणार. 3 सेकंदामध्ये एक्झामिनर समजून जातो की हा स्टुडंट हुशार आहे की नाहीये, याने अभ्यास केलाय की नाहीये. ते ठरवतं तुमचं प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन स्किल. त्याच्यामुळे तुमचे सहज 4 ते 5 मार्क्स वाढू शकतात आणि वाढतात जितकं प्रेझेंटेशन बेस्ट. तर त्याच्यात तुम्हाला गुड प्रेझेंटेशन कसं ठेवायचं, तर त्याच्यात तुम्हाला सिंपल क्लीन हँडरायटिंग, जी की तुमची रिडेबल हँडरायटिंग असली पाहिजे. त्याचबरोबर प्रॉपर स्पेसिंग,
मार्जिन ही तुम्ही द्यायला पाहिजे. जिथं चुकतंय तिथं खाडाखोड नाही करायची, सिंपल एक लाईनने कट करायचं. हेडिंग, अंडरलाईन या गोष्टी जर केल्या, हे पेपर प्रेझेंटेशन जर बेस्ट राहिलं, तर तुम्हाला एक्झामिनर इझिली 4 ते 5 मार्क्स इझिली वाढतात तुमचे. सो फर्स्ट इम्प्रेशन तुमचं पेपर प्रेझेंटेशनवर डिपेंड करतं. याला इग्नोर नका करू. त्याच्यात तुमचे 4 ते 5 मार्क्स इझिली आहेत. टॉप स्टुडंटचा सिक्रेट फॉर्म्युला म्हणजे हा आहे पॅटर्न. पेपर पॅटर्न समजलं, त्यासोबत तुमची प्रॅक्टिस आहे, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरची म्हणा किंवा आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आहे, त्यात तुम्ही प्रेझेंटेशन इम्प्लिमेंट करताय. जर ह्या तिघ गोष्टी एकत्र आल्या ना मित्रांनो, तर सहज तुम्ही 95+ मार्क्स मिळवू शकतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिघ गोष्टी एकत्र आणायच्या. इंग्लिश बरेच जण म्हणतात मला लकीली मिळून गेले. लकीली नसतं. इंग्लिश हा सब्जेक्ट लकचा नाहीये. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार, हा लँग्वेज सब्जेक्ट आहे मित्रांनो. जितकी रायटिंग प्रॅक्टिस असेल, रीडिंग पेक्षाही रायटिंग प्रॅक्टिस ज्याची जास्त असेल, त्याला जास्त मार्क्स मिळतात. लकचा सब्जेक्ट नाहीये. तो प्रॅक्टिस करा. सो मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत आलात, इथपर्यंत व्हिडिओ बघितलात, तर मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे. ती तुमच्या खूप जास्त कामात येणार आहे. आणि ही गोष्ट म्हणजे काय, कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स कसे मिळतील, कुठल्या गोष्टींवर फोकस करावं लागेल, तर मी तुम्हाला सांगते. हे जे सेक्शन्स आहेत त्याच्यावर थोडा जास्त फोकस द्या, म्हणजे तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील. कमी मेहनतीत पण जास्त मार्क्स. जसं की सांगितलं, रायटिंग स्किल, लेटर लिहून बघा, स्वतः लिहून बघा, क्वेश्चन्स घ्या, लिहून बघा. स्टोरी रायटिंग असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर रायटिंग, समरी रायटिंग आणि ट्रान्सलेशन आणि लँग्वेज स्टडी, कारण की यांचे फॉर्मॅट हे फिक्स आहे. त्यानुसारच तुम्ही जर प्रॅक्टिस केली, गेस करत बसू नका, वेळ वाया जातो. पॅटर्न फिक्स आहे, पॅटर्न नुसार जर अभ्यास केला तर तुमचा कमी वेळेमध्ये तुम्हाला इथं जास्त मार्क्स मिळतील. फक्त गरज आहे ती रायटिंग प्रॅक्टिसची. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर इंग्लिश विषयाची स्मार्ट स्टडी सिरीज हवी असेल, तर तुम्हाला कमेंट करायचंय स्मार्ट स्टडी. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कारण की पुढच्या नेक्स्ट व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये 20 आउट ऑफ 20 मार्क्स कसे मिळवायचे, त्याच्यात कुठल्या कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेलेले असतात, पॅटर्न वाईज आपण सॉल्व्ह करणार आहोत, तर कसे मिळवायचे हे आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि हो मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या एका मित्रासोबत शेअर करा. एक तरी मित्रासोबत शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा बोर्ड एक्झाम मध्ये त्यांचे सुद्धा 4 ते 5 मार्क्स वाढून मिळतील. सो हे तुम्ही नक्की करणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रायटिंग स्किल मध्ये 20 आउट ऑफ 20 मार्क्स कसे मिळवायचे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.